नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन या प्रॉपर्टीचा टॅक्स ऑनलाईन कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। केडीएमसीचा टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स हा प्रोसेस अगदी सोपा आहे। तुम्ही घरबसल्या टॅक्स भरू शकता। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरमध्ये ब्राउझर ओपन करा। त्यानंतर गुगलमध्ये केडीएमसी प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन सर्च करा। सर्च केल्यावर केडीएमसीची अधिकृत वेबसाईट ओपन करा। ही वेबसाईट आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची। या वेबसाईटवर तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स पेमेंटचा खाली एक ऑप्शन आहे, मालमत्ता कर त्वरित भरणा। देयक आणि पावतीमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्वरित भरणामध्ये बिल प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला पाणीपट्टी म्हणजे पाणी बिल किंवा मालमत्ता कर असे ऑप्शन आहेत। तुम्ही मालमत्ता बिलवर क्लिक करा। मालमत्ता बिलवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा प्रॉपर्टीचा जो नंबर आहे, बिल्डिंग इमारत, तो तुम्हाला एंटर करायचा आहे। आता मी तिथे हा मालमत्ता क्रमांक एंटर करत आहे। मालमत्ता क्रमांक तुमचा बिल्डिंग इमारत जो असेल, प्रॉपर्टी टॅक्स नंबर, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। मालमत्ता क्रमांक टाकल्यावर इथे क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक तुमचा खोली क्रमांक म्हणजे फ्लॅट नंबर जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। एखाद्या इमारतीमध्ये जेवढे पण फ्लॅट आहेत त्यानुसार तुम्ही तुमचा फ्लॅट नंबर सिलेक्ट करू शकता। फ्लॅट नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर फ्लॅटची इस्तंभूत सर्व तुमची थकबाकी किती आहे हे आता मिळणार आहे तुम्हाला। हे बघा, तुमचा पूर्ण मालमत्ता क्रमांक, खोली क्रमांक, तुमचं मोबाईल नंबर, सगळी पर्सनल माहिती, तुमचा ॲड्रेस, त्यानंतर तुमची थकबाकी किती शिल्लक आहे, एकूण थकबाकी किती आहे आणि एकूण भरण्याची किती आहे, असे तुम्हाला सर्व डिटेल्स इथे दिसण्यात येत आहे। आणि त्यानंतर थकबाकी आता इथे काही नाही आहे। थकबाकी असेल ते अमाऊंट तुम्हाला एंटर करून दोन प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता, एक QR कोडद्वारे आणि दुसरा ऑनलाईन पद्धतीने। आता आपण ऑनलाईन पद्धतीने करत आहोत। ऑनलाईनवर क्लिक करून प्रस्तुत करणेवर क्लिक करा। त्यानंतर तुमचा पेमेंटचं पेज ओपन होईल। आता ह्या पेजेसमध्ये आपण इथे ₹1 अशी थकबाकी टाकलेली आहे दाखवण्यासाठी। ऑनलाईनवर क्लिक करा। ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर प्रस्तुत करणेवर क्लिक करतोय आपण। आता प्रस्तुत करणेवर क्लिक केल्यानंतर हे पेज पेमेंटसाठी पुढे रिडायरेक्ट होईल। आता इथे कोणती थकबाकी नाही आहे तरी आपण ₹1 टाकून पुढे प्रस्तुत करणेवर क्लिक करतोय। प्रस्तुत करणेवर ही पेमेंटची लिंक पुढे जा असा एक मेसेज आलेला आहे। हे बघा, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमचं नाव आणि तुमचं पेमेंटचं गेटवे, कशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं हे सिलेक्ट करायचं आहे। देय भरावर क्लिक करा। हे केल्यानंतर तुमचं जे पेज आहे ते पेमेंट भरण्यासाठी रिडायरेक्ट होईल। पेमेंट जे आहे ते तुम्ही 4 प्रकारे भरू शकता, UPIद्वारे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, सर्व ऑप्शन इथे आहेत। आता हे बघा, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, नेट बँकिंग, NEFT थ्रू, सर्व प्रकारे तुम्ही पेमेंट भरू शकता जसं तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे। आणि तुम्ही त्यानंतर पेमेंट तुम्ही पेड केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंटची रिसिप्ट जनरेट होते आणि तुमचं पेमेंट भरलेल्याचं एक PDF तुम्हाला मिळते। ते तुम्ही जतन करून ठेवा, भविष्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल ॲज अ रेकॉर्ड म्हणून। आणि अशा प्रकारे त्याचे एक केडीएमसी प्रॉपर टॅक्स तुम्ही ऑनलाईन सहज भरू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।